डिसेंबर 1937 मध्ये चेल्सी फुटबॉल क्लब आणि चार्लटन ॲथलेटिक FC यांच्यात लंडनमधील स्टॅमफोर्ड ब्रिज येथे फुटबॉल सामन्यादरम्यान दाट धुक्यामुळे खेळ 60व्या मिनिटाला रद्द करण्यात आला। दुर्दैवानं चार्लटन FCचा गोलरक्षक सॅम बॅट्रॉम याला सामना थांबवल्याची माहिती नव्हती आणि त्याने आणखी 15 मिनिटे आपल्या गोल पोस्टचे रक्षण केले। मागून आलेल्या जमावाच्या आवाजामुळे त्याला रेफरीची शिट्टी ऐकू आली नाही। त्याचे सहकारी विरोधी गोल पोस्टकडे कूच करत आहेत यावर विश्वास ठेवून तो पसरलेल्या हातांनी उभा राहिला। दाट धुक्यात आपला गोल पोस्ट सुरक्षित ठेवण्यावर त्याने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले। त्यानंतर 15 मिनिटांनी ग्राउंडवरील पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन सामना 15 मिनिटांपूर्वीच रद्द झाल्याची माहिती दिली। सॅम बॅट्रॉम याबद्दल खूप दुःखी झाला आणि उद्गारला, मी त्यांच्या गोल पोस्टवर पहारा देत असताना माझे मित्र मला विसरले, हे किती वाईट आहे। आयुष्याचा खेळ असाच असतो। आपल्या सभोवतालच्या अनेकांच्या ध्येयपूर्तीसाठी आपण मेहनत घेऊन त्यांना खंबीरपणे पाठिंबा देतो, परंतु जेव्हा आपली परिस्थिती धूसर होते तेव्हा अनेक जण आपल्याला सोडून देतात। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।